सकाळी उठल्यानंतर असं काही वातावरण बघायला भेटलं, जणू काही स्वर्गच आहे. तर ती विंडो मला सोडून जाऊशीच वाटत नव्हती आणि रोज असं वातावरण बघायला भेटलं तर किती मजा येईल. त्यानंतर मी फ्रेशन अप वगैरे झाले आणि रोजच आमची घाईच असते शॉपवर जायची. म्हणून पटकन नाश्ता वगैरे पण करून घेतला आणि नाश्त्यामध्ये होते तोंडलीची भाजी आणि चपाती आणि चहा. त्यानंतर मम्मीने काय अशी छोटीशी इलायची केळी आणली होती, ती पण खाल्ली आणि मग निघाले फायनली शॉपवर. आत्ताच मी सकाळी-सकाळी एवढं चांगलं वातावरण बघितलं, पण माझ्यासोबतच असं का घडतं हे मलाही माहिती नाही. त्यानंतर शॉपवर गेले आणि शॉपवर जे काही कटिंग वगैरे आता हे तर रोजचंच काम आहे माझं. आता हे रोज-रोज करायचं आता फार कंटाळा येतोच मला. पण ते म्हणतात ना, पैसा है तो सब है. तर अशी काय डायलॉगबाजी करून सगळे सामान त्याच्या त्याच्या जागेवर ठेवलं. त्यानंतर आला खूप मोठा टास्क म्हणजे बटाटे सोलायचा आणि हे बटाटे इतके गरम होते का हाताला लिटरली चटके लागत होते. तर इथे मला परत एकदा एक डायलॉग आठवला, "जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर." त्यानंतर मग धावत-धावत घरी गेले कारण काही चहाची तलब लागली होती. तर आज मी मार खाता-खाता वाचले कारण काही ही बॉटल दुधाची होती. नशीब त्याच्यात दूध भरलेलं नव्हतं. नाहीतर आज परत एकदा मला प्रॉपरली बोलणे खावे लागले असते आईचे. तर हे गरम-गरम दूध बॉटलमध्ये भरतच होते, तेवढ्यात ती पक्कड माझ्याकडून निसटली. तर तो व्हिडिओ मी मुद्दामून नाही टाकला कारण काय मम्मी पण माझे व्हिडिओज बघते. त्यानंतर शेंगदाणे खाल्ले, बॉईल केलेले आणि चटणी बनवायला गेले. आता इथे चटणी बनवता-बनवता पण माझा मिक्सरमध्ये हात जाता-जाता वाचला. तर आजचा दिवस माझ्यासाठी काही वेगळाच होता कारण काय मी इतकी पडत-झडत होते आणि मी आज नेचरची तारीफ केली म्हणून नेचरने मला दाखवून दिलं, का तू माझी तारीफ करू नको आणि मला नजर पण लावू नकोस. त्यानंतर सगळं डेस्क वगैरे क्लीन केला. गॅस वगैरे क्लीन केला आणि हा गॅस कितीही साफ केला ना, तरी तो साफ झालेला असं वाटतच नाही. कारण काय घरातल्या गॅसमध्ये आणि इंडस्ट्रियल गॅसमध्ये खूप फरक आहे. त्यानंतर मी ते सगळं क्लीन केलं, ओटा वगैरे पुसून घेतला आणि मम्मीसोबत मार्केटला गेले. तर मम्मीनी ते कोबी आणि ते सगळं घेतलं आणि मला विचारत होती फ्रुट्स घ्यायचे आहेत का नाही?